अधिवेशनाचं कामकाज सुरू राहणार आहे का? कारण मुंबईतलेच फक्त लोकप्रतिनिधी येऊ शकतात. थोड्याच वेळामध्ये या संदर्भातला निर्णय होईल. माननीय मुख्यमंत्री महोदय, आमचे मान्य विधानसभेचे अध्यक्ष आहेत, मान्य सभापती आहेत विधान परिषदेचे, त्या या बाबतीमध्ये निर्णय जाहीर करतील. पण मला वाटतं की आज आणि उद्या अतिशय मुसळधार पाऊस आणि वादळ या ठिकाणी हवामान खात्याने दाखवलेलं आहे. त्यामुळे आपण कोणीही बाहेर पडू नका. वॉटरफॉल धबधब्याच्या खालच्या ठिकाणी बघायला गेले 2 मुलं जीवाने तिथं जावं लागलं तरुणांना. आणि म्हणून माझी पुन्हा विनंती आहे, अनेक जण पावसाची मध्ये विनंती अजूनही फिरत आहेत, कोणीही बाहेर फिरू नका किंवा पोलिसांना मग सक्ती करावी लागेल, सक्तीच करावी लागेल. त्यामुळे अशी परिस्थिती येता कामा नये. सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्सप्रेस हायवे हा बंद केलेला आहे आणि मिसिंग लिंकच्या इथे पण पाणी बाहेर येते. त्यावर पण आता खूप जोरदार सोशल मीडिया नैसर्गिक आपत्ती आहे. आपलं सर्वांचं काम हेच आहे की फक्त राजकारण न करता या ठिकाणी सगळ्यांनी सहकार्य करत आहे. वादळ, पाऊस, अतिवृष्टी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. या विषयावर नंतरही बोलता येईल, पण लगेच कुठे कळायला लागलं की त्याच्यावर राजकारणच करायचं. मला वाटतं ही आमची तुमची सर्वांची जबाबदारी आहे. जनतेचं हित, त्याच्या जीवाचं रक्षण याला प्राथमिकता त्या ठिकाणी दिली पाहिजे. काल रात्रीसुद्धा आपण बघितलं, मानपूरमध्ये 6 जण त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडले. मी रात्री 2-3 वाजेपर्यंत तिथेच होतो. नाशिकहून डायरेक्ट मी तिथे 12 वाजता पोहोचलो. म्हणजे अशा दुर्दैवी घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वांनी अलर्ट राहिलं पाहिजे. विरोधी पक्ष नेत्यांना मी विनंती करेल, तुम्ही सहकार्य करा. आपण नंतर 2 दिवसांनी काय करा असेल तर बघू. पण आता लोक काहीतरी विचलित होतील, म्हणजे डिस्टर्ब होतील, अशा प्रकारची विधानं कोणी करू नका. आरोप प्रत्यारोप आपण नंतर करू. घाटमाथ्यावर